गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण औद्योगिक सहकारी संस्था कुणाला मदत करतात या संदर्भात माहिती घेतली होती. तर औद्योगिक सहकारी संस्था ह्या गरीब घटक, लघु उद्योजक, कारागीर आणि सुशिक्षित बेरोजगार यांना मदत करतात. त्यानंतर आपण भूविकास बँक शेतीला किती मुदतीचा कर्ज पुरवठा करते याबाबत माहिती पाहिली होती. तर भूविकास बँक शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. त्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा कोणत्या वर्षी पास झाला याबाबत माहिती पाहिली होती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली आणि त्याच वर्षी महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा पास केला आणि सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनतेचा विकास करावयाचा या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1960मध्येच सरकारने पास केलेला आहे. त्यानंतर मिर्धा समितीची नेमणूक कोणत्या वर्षी झाली? सहकाराच्या विकासासाठी, सहकाराच्या अडचणी दूर करण्यासाठी मिर्धा समितीची नेमणूक करण्यात आली आणि ही मिर्धा समितीची नेमणूक कोणत्या वर्षी झाली? तर ती 1964मध्ये झाली. याबाबत आपण माहिती पाहिली. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहिला होता की मिर्धा समितीने स्वतःचा अहवाल कोणत्या वर्षी सादर केला? कारण मिर्धा समितीची नेमणूक कोणत्या वर्षी झाली हे जरी आपण लक्षात ठेवलं तरी मिर्धा समितीने दिलेल्या कार्याचं अध्ययन करून त्या समितीचा अहवाल कधी सादर केला याबाबत आपलं कन्फ्युजन होऊ शकते. म्हणून आपण मिर्धा समितीची नेमणूक कोणत्या वर्षी झाली याबाबत स्वतंत्र बहुपर्यायी प्रश्न तयार केला आणि मिर्धा समितीने स्वतःचा अहवाल कोणत्या वर्षी सादर केला याबाबत स्वतंत्र बहुपर्यायी प्रश्न आपण तयार केला. तर मिर्धा समितीने स्वतःचा अहवाल त्या ठिकाणी 1965मध्ये सादर केला आहे आणि मिर्धा समितीची नेमणूक ही 1964मध्ये झाली होती. त्यानंतर आपण जागतिक स्तरावर सहकारी चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते याबाबत माहिती घेतली होती आणि त्याबाबतचा बहुपर्यायी प्रश्न आपण तयार केला होता. तर जागतिक पातळीवर सहकारी चळवळीचे जनक म्हणून रॉबर्ट ओवेन यांना ओळखलं जातं. त्यानंतर आपण मॅक्लागन समितीने स्वतःचा अहवाल कोणत्या वर्षी सादर केला याबाबतचा बहुपर्यायी प्रश्न पाहिला होता. तर मॅक्लागन समितीने स्वतःचा अहवाल 1915मध्ये सादर केला होता. त्यानंतर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था कोणत्या मुदतीचे कर्ज देतात? अतिअल्प, अल्प, मध्यम की दीर्घ? तर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ह्या ग्राहकांना अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. या उलट भूविकास बँक शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते. त्यानंतर आपण भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला याबाबतचा बहुपर्यायी प्रश्न पाहिला होता. तर भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर येथे सुरू झालेला आहे. आज आपण प्रश्न क्रमांक 19 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 19, क्वेश्चन नंबर 19. सदस्यांना निवाऱ्यासाठी घरे पुरविणाऱ्या सदस्यांना म्हणजे सहकारी संस्थेच्या सदस्यांना निवाऱ्यासाठी घरे पुरविण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेली सहकारी संस्था म्हणजे रिकामी जागा सहकारी संस्था होय.
पहा, प्रश्न थोडा मोठा आहे, लांबलचक वाक्य आहे. पुन्हा एकदा प्रश्न सांगतो. सदस्यांना निवाऱ्यासाठी घरे पुरविण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेली सहकारी संस्था म्हणजे सहकारी रिकामी जागा संस्था. तर सदस्यांना निवाऱ्यासाठी घरे पुरविण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेली सहकारी संस्था म्हणजे कोणती सहकारी संस्था होय? खाली काही पर्याय देण्यात आलेले आहेत. अ. गृहनिर्माण, ब. श्रमिक, क. ग्राहक आणि ड. विपणन. तर यापैकी योग्य पर्याय कोणता आहे? पहा, अ पर्याय आहे गृहनिर्माण, ब पर्याय आहे श्रमिक, क पर्याय आहे ग्राहक आणि ड पर्याय आहे विपणन. तर यापैकी कोणता पर्याय योग्य आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. प्रश्न क्रमांक 19. सदस्यांना, सहकारी संस्थेच्या सदस्यांना निवाऱ्यासाठी घरे पुरविण्याच्या उद्दिष्टाने, म्हणजे जे सहकारी संस्थांचे सभासद आहेत, सदस्य आहेत, त्या सदस्यांना घरे पुरविण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेली सहकारी संस्था म्हणजे सहकारी रिकामी जागा संस्था होय. तर घरे पुरविण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेली सहकारी संस्था म्हणजे कोणती संस्था? तर पर्याय अ आहे गृहनिर्माण. सदस्यांना निवाऱ्यासाठी घरे पुरविण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेली सहकारी संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय. म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय काय आहे? श्रमिक, तर तो अयोग्य आहे. क पर्याय आहे ग्राहक, तोही अयोग्य आहे. आणि ड पर्याय आहे विपणन. तर अ पर्याय आहे गृहनिर्माण, तर तो पर्याय योग्य आहे. कारण सदस्यांना निवाऱ्यासाठी घरे पुरविण्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेली सहकारी संस्था म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था होय. त्यामुळे अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय श्रमिक, क पर्याय ग्राहक आणि ड पर्याय विपणन हे तीनही पर्याय ब, क आणि ड हे अयोग्य आहेत. तर योग्य पर्याय आहे अ गृहनिर्माण. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20. क्वेश्चन नंबर 20. रिकामी जागा हा गृहनिर्माण सहकारी संस्थांचा प्रकार होय. खाली काही संस्थांचे प्रकार दिलेले आहेत. त्यापैकी कोणता गृहनिर्माण सहकारी संस्थांचा प्रकार होय तो आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडायचा. आणि प्रश्नामध्ये सुरुवातीलाच रिकामी जागा दिलेली आहे. रिकामी जागा हा गृहनिर्माण सहकारी संस्थांचा प्रकार होय. तर अ आहे सहकारी भाडेकरू संस्था. तर सहकारी भाडेकरू संस्था हा गृहनिर्माण सहकारी संस्थांचा प्रकार होय. म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय आहे सहकारी गृहनिर्माण संस्था. हा सुद्धा गृहनिर्माण सहकारी संस्थांचा प्रकार होईल. त्यामुळे ब पर्याय सुद्धा योग्य आहे. क पर्याय आहे सहकारी गाळे संस्था. हा सुद्धा एक गृहनिर्माण सहकारी संस्थांचाच प्रकार होय. त्यामुळे अ पर्याय सहकारी भाडेकरू संस्था हा योग्य आहे. ब पर्याय सहकारी गृहनिर्माण संस्था हाही योग्य आहे. आणि क सहकारी गाळे संस्था हाही योग्य आहे. म्हणून अ, ब, क तिन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणून चौथा पर्याय वरील सर्व हा योग्य पर्याय आहे. वरील सर्व सहकारी भाडेकरू संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सहकारी गाळे संस्था हा गृहनिर्माण सहकारी संस्थांचा प्रकार होय. त्यामुळे ड वरील सर्व हा योग्य पर्याय आहे.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 21. ग्राहकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेली लोकशाही व सहकारी तत्वानुसार कार्य करणारी आर्थिक संघटना म्हणजे रिकामी जागा संस्था होय. पहा, प्रश्न पुन्हा एकदा मोठा आहे. ग्राहकांनी स्वेच्छेनं एकत्र येऊन स्थापन केलेली लोकशाही व सहकारी तत्वानुसार कार्य करणारी आर्थिक संघटना म्हणजे रिकामी जागा सहकारी संस्था होय. तर कोणती संस्था होय? खाली पर्याय दिलेले आहेत. अ. गृहनिर्माण, ब. श्रमिक, क. ग्राहक आणि ड. विपणन. तर यापैकी ग्राहकांनी स्वेच्छेनं एकत्र येऊन स्थापन केलेली लोकशाही व सहकारी तत्वानुसार कार्य करणारी आर्थिक संघटना म्हणजे रिकामी जागा सहकारी संस्था होय. तर ही कोणी स्थापन केलेली आहे? ग्राहकांनी स्वेच्छेने एकत्र करून ग्राहकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेली आणि लोकशाही व सहकारी तत्वानुसार कार्य करणारी आर्थिक संघटना म्हणजे रिकामी जागा सहकारी संस्था होय. तर अ पर्याय गृहनिर्माण हा अयोग्य आहे. ब पर्याय श्रमिक हाही अयोग्य आहे. क पर्याय ग्राहक, क पर्याय योग्य आहे. कारण ग्राहकांनी ही कोणी संस्था स्थापन केलेली आहे? ग्राहकांनी स्वेच्छेनं एकत्र येऊन स्थापन केलेली लोकशाही व सहकारी तत्वानुसार कार्य करणारी आर्थिक संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. तर ती आहे ग्राहक सहकारी संस्था होय. त्यामुळे क पर्याय योग्य आहे. ड पर्याय विपणन हा अयोग्य आहे. अ पर्याय गृहनिर्माण हा अयोग्य आहे. ब श्रमिक हा सुद्धा अयोग्य आहे. योग्य पर्याय आहे क ग्राहक. कारण ग्राहकांनी स्वेच्छेनं एकत्र येऊन स्थापन केलेली ही संघटना आहे. त्यामुळे क पर्याय ग्राहक हा योग्य पर्याय आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो आपण थांबूया. धन्यवाद.